अळशीची चटणी बनवण्यासाठी अळशी घेतले, शेंगदाणे घेतले, चवीपुरतं मीठ घेतले, 5-6 लाल मिरच्या घेतले. आता सर्वात आधी आपण अळशी भाजून घेऊ. अळशी व्यवस्थित आपण भाजून घेऊ. एक आपल्याला 2 मिनिटं कमी गॅसवरती अशी भाजून घ्यायची. हलकीशी अशी अळशी अशी तर आपल्याला फुगल्यासारखी दिसते बघा. लगेच थोडासा कलर बदलतो तिचा. अळशी व्यवस्थित भाजून घेतली. एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊ. त्याच पद्धतीने आता आपण शेंगदाणे पण भाजून घेऊ. असे शेंगदाणे पण भाजून घेतले कमी गॅसवरती. ते पण मी आता काढून घेऊ. थोडस गाळून घेऊ त्याला. त्याच्यानंतर मिक्सरला दळून घेऊ. सर्वात आधी मी मिरच्या घेतलेल्या आहे ना त्या टाकून घेतल्या. त्याच्यानंतर अळशीचे बी टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला मीठ व शेंगदाणे ते पण टाकून घ्यायचं. आता मी मिक्सरला ते दळून घेते. अळशीची चटणी दळून घेते. मस्त छान अशी एकदम बारीक झाली. आपण ते भांड्यात काढून घेते. मस्त अशी चटणी आपली इथे तयार झाली. आता एका बरणीमध्ये भरून घेते बघा. अळशीची चटणी प्रत्येक बरणीवर असं नाव टाकून ठेवलेले म्हणजे आपल्याला कुठली चटणी खायची तर आपल्याला शोधायची गरज नाही. बरणीवरचं नाव असलं म्हणजे आपल्याला ती चटणी घेऊन लगेच खाता येते. पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा आपल्या डाळ भाताबरोबर तोंडी लावायला किंवा मग साध्या भाताबरोबर जरी तुम्ही तेल टाकून काढून घेतली आणि भाताबरोबर खाल्ली तरी पण खूपच अशी चवदार व छान लागते. आणि अळशीचे खूप सारे फायदे आहेत त्या आरोग्यासाठी. परत आपलं जे जास्तीचं फॅट असतं ना ते कमी होण्यासाठी, आपल्या केसांसाठी अळशीचे खूप सारे फायदे आहेत. त्याच्यामुळे अळशी ही चटणीतून तरी आपण खाल्ली पाहिजे. आपण एवढी चटणी करून ठेवली ना तर 8 दिवस थोडी आपण ती खायची. मस्त आपली इथे अळशीची चटणी ही तयार झाली. ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.